गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णो वंदे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य त्विष्मं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जमलं आता। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तू का। जीव जगत आणि जगदीश जीव जगतामध्ये आलाय जगदीशाकडे चाललाय जगत पिता जगत नायक ब्रह्मांडाच्या धण्याकडे चाललाय मालकाकडे चाललाय। जात असताना
आमच्या घरामध्ये परमार्थ आहे का? घरामध्ये म्हणजे विटाच्या वाळूच्या डबराच्या सिमेंटाने जे माखलंय त्या घरात नाही का? या घरामध्ये परमार्थ आहे का? परमार्थ म्हणजे ज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, आहारशास्त्र, जीवशास्त्र, अॅनाटॉमी शास्त्र, शरीरशास्त्र हे जर कळालेलं असेल तर परमार्थ कळू शकतो. आणि याच्यातलं काहीच कळालेलं नसेल तर परमार्थ सहजासहजी कळू शकत नाही मायबापांना. म्हणून हा शांती चौक मित्र मंडळ साई सच्चिदानंद महाराज साईबाबांचं पारायण सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सुंदर असा भव्य दैदिप्यमान कीर्तन सोहळा ज्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला असे पूजनीय शांती ब्रह्म उद्धवजी महाराज मंडलिकांचा सुंदर असं तरुण मित्र मंडळ या ठिकाणी उपस्थित प्रभुप्रिय श्रुत वर्ग साई भक्त या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंद्यातून आपण साई चरित्र पारायण श्रवण करतो असे हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज या ठिकाणी असतील, गौरव महाराज या ठिकाणी असतील, माता भगिनी पुरुष वर्ग अबालवृद्ध या ठिकाणी गायनाचार्य स्वर सम्राट स्वर अलंकार स्वरातले पुष्कराज किशोरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, सुनीलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, मृदुंगाचार्य मृदुंग अलंकार मृदुंगातले पुष्कराज आमचे पूजनीय अनिलजी महाराज उपस्थित आहेत, पूजनीय किशोरजी महाराज गढाकांचे संपूर्ण विद्यार्थी उपस्थित आहेत, सतीश महाराज आहेत, पुन्हा माझ्या समवेत आलेले कृष्णा महाराज आहेत, विणेकरी बाबा तुळशीवाल्या ताई आहेत, पूजनीय या ठिकाणी महेशजी महाराज उपस्थित आहे कीर्तनाच्या निमित्तानं, आधी करून मागे पुढे उभार आहे संभाळीत आलिया आघात निवाराया, भोजनाची व्यवस्था किशोरजींच्या तिथं केली होती. म्हणजे हे किशोरजी नाही ज्यांच्याकडे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे असे कोबर्णे भाऊ यांच्या घरामध्ये भोजनाची व्यवस्था केली. कार्यक्रमाच्या निमित्तानं संत पूजन घेतलं. किशोर दादा बाबासाहेब वरघुडे यांनी आजचं संत पूजन घेतलेलं आहे. माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध उपस्थित आहेत. फोन मला केला अमोल महाराज बडाखांच्या माध्यमातून डॉक्टर मुसमाडे यांनी. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. सुंदर अशी साऊंडिंग या ठिकाणी आहे. रवी भाऊंची शांती चौक मित्र मंडळ या ठिकाणी, मग श्री भाऊ विजय कुमार रेठी या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष, श्री दीपक भाऊ त्रिभुवन या ठिकाणी उपस्थित, अध्यक्ष, सेक्रेटरी, उपाध्यक्ष, खजिनदार सर्व सदस्य उपस्थित आहेत. पांडुरंगाचं मंदिर आहे. अभंग सेवेकरता निवडला जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. बाप गुंठा मंत्री असावा का? बापाची दादागिरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असावी का? म्हणजे जगी कैसा बाप व्हावा. बापाकडे 500 किलो सोनं पाहिजे का? बाप वयातला असावा का विचारातला असावा? महत्वाचं आहे ना महाराज. बरेच जण म्हणते आता इकडे राहुरी भागामध्ये पोराचं लग्न वयात आल्यावर करतात का विचारात आल्यावर करतात? पोरग वयातलं असावं का विचारातलं? काय वाटतं तुम्हाला? बरेच जण म्हणते वयातलं असावं. मग 42 वर्षाचे पुढे पोरग गेले, अक्कल दाडा किळल्यात त्याच्या, उगून किडल्यात. पोरग वयाच्याही पेक्षा विचारात असावं. बरं, पोराची बुद्धी ग्लो करणारी असावी, म्हणजे बापाची बुद्धी ग्लो करणारी असावी का स्किन ग्लो करणारी असावी? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुमचा मालक चमकणारा असावा कातड्यानं का बुद्धीनं चमकणारा असावा?
जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. वंश मुक्तीच जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा. माय बापांनो, अशा बापाच्या पोटाला जन्माला आलो. त्या बापाकडे धन नव्हतं पण ध्यान होतं. पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा. पुन्हा सांगतात, मुळी बाप होता ज्ञानी. आमचा मूळ बाप ज्ञानी होता. म्हणजे पंजाचा, खापर पंजाचा DNA स्टँडर्ड होता. बायोलॉजी जाणणाऱ्या, म्हणजे जीवशास्त्र जाणणारे, अॅनाटॉमी शास्त्र जाणणारे, शरीरशास्त्र जाणणारे, आहारशास्त्र जाणणारे. ज्या घरामध्ये डायजेशन कळालं, महिला मंडळ, त्या घरामध्ये ऑरियर आहे, त्या घरामध्ये किंग आहे, त्या घरामध्ये राजा आहे. आणि ज्या घरामध्ये लेकराचं डायजेशनच कळालं नाही, त्याला पचतंय काय, त्याची फॅट वाढण्याकरता प्रयत्न आईनं करावा का बुद्धी वाढण्याकरता प्रयत्न आईनं करावा? बोला ना. मारुतरायाला काय खाऊ घातलं का जे वज्रदेही झाले? वज्रदेही सांगतोय बरं का. म्हणजे या घरामध्ये एकही राक्षस मारुतरायाच्या नाहीये. राक्षस म्हणजे महिषासूर, रठासूर, खागासूर, हे बकासूर, हे राक्षस नाही. राक्षस म्हणजे बीपी, किडनी स्टोन, हाडात गॅप, शरीरात चॉकअप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्तसयाचा प्रॉब्लेम, मज्जाराज्य मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपुलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचे प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, ब्रेन ट्युमरचे प्रॉब्लेम, याचं नाव राक्षस आहे. आता आपलं 5 घर सोडून 6व्या घरामध्ये एक राक्षस आलाय, तो कॅन्सर नावाचा. आपल्या घराची बेल कधी वाजवल सांगता येणार नाही. आणि कॅन्सर नावाचा राक्षस जर तुमच्या ह्या घरात घुसला तर अख्खं घर दरिद्री करून टाकतो. मग बापाच्या मिशा मोठ्याल्या असाव्या का विचार मोठ्याले असावे? वॅप थिंकिंग, वॅप कल्चर, वॅप लाईफ. बोला ना. विचार. बरं, विचार येतात कशाने? खरा टाकून अंगार आणला, पाण्यात टाकून प्याला, आणि मग विचार आले. बोला ना. हो, बोललं पाहिजे. बोला ना. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे पाहुणे. विचार येतात कशानं? गळ्यामध्ये दोऱ्या घातल्या, पिवळ्या, लाल, हिऱ्या, निळ्या. दंडात दोरी घातली, त्याच्यात तैत घातला, म्हणजे विचारानं प्रगल्भ होल का आम्ही? अरे विचार प्रगल्भ असावेत याच्याकरता घरामध्ये आहाराचं शुद्धीकरण असावं. बाप जेवढा इंटेलिजंट आहे ना, बाप जेवढा स्मार्ट आहे ना, तेवढी आई सुद्धा स्मार्ट लागते. स्मार्ट म्हणजे ॲब्रो केलेले आहे, लिपस्टिक आहे, ही ओव्हर स्मार्ट आहे. कधी कधी ते मुद्दाम इथली बट सोडलेली असते, मग असं करायचं, ते वेगळंच असतं. ते छोटासा रुमाल ओठ पुसण्याकरता असतो. येस, आय एम प्राऊड ऑफ यू. हे नाही, हे ओव्हर स्मार्ट आहे. घरामधली स्त्री स्मार्ट असावी. त्या स्मार्टनेस मध्ये तिला घरातलं लेकराचं डायजेशन आणि पतीचं डायजेशन कळालेलं असतं. त्यावेळेस घरामध्ये ऑरियर आहे, त्यावेळेस घरामध्ये किंग आहे, त्यावेळेस घरामध्ये राजा आहे. MBBS असेल, DHMH असेल, जिल्हाधिकारी असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, प्राध्यापक असेल, सैनिक असेल, राजकारणामध्ये ब्रिलियंट असेल. घरामध्ये जर असं ऑरियर लेकरू जन्माला आलं तर घरामधला बागतदार आणि बागतदारीन हे इम्पॉर्टंट आहे. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, पाण्याच्या बाटल्या भरून घ्या, जेव आपण देवळा पुढं. नाही ना महाराज, नाही जमणार ना. माय बाप, तुम्ही किती स्मार्ट आहात, तुमचा सेन्स, बापाचा सेन्स. सेन्स या शब्दाचा अर्थ काय? अंदाज. बरोबर डॉक्टर? तर्क, अक्कल, सेन्स, तर्क, अंदाज, अनुमान, समज. बरोबर आहे ना? तुमच्याकडे समज किती आहे? काही एवढी समज आहे, 2 वर्षांनी पार्टी पडणार आहे, अगोदर 2 वर्ष पार्टी बदलून मोकळा आहे.
आम्ही सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी तो तोंड जोडून घ्यायला लावतो. मग आम्ही दंडातल्या ताकदीनं मोठे आहोत का डोक्यातल्या ताकदीनं मोठे आहोत? बाप दंडातली ताकद वाढवणारा असावा का डोक्यातली ताकद वाढवणारा असावा? बोला ना हो, बोललं पाहिजे कीर्तनात. म्हणजे बापाने हेअरस्टाईल बदलवली पाहिजे का हेअरस्टाईल? म्हणजे डोक्याच्या केसाचं वळण बदलवणारा बाप का डोक्यातले विचार बदलवणारा बाप? हा, ज्या घरामध्ये विचार बदलवणारा बाप आहे त्या घराला ज्ञानोबा माऊली कळाले, त्या घराला तुकोबराय कळाले, त्या घराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, त्या घराला आंबेडकराची रमा कळाली, ज्या घराला तुकोबरायची आवली कळाली, ज्या घराला हनुमंतरायाची अंजनी कळाली, ज्या घराला छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ कळाली, ज्या घराला ज्योतिबाची सावित्री कळाली, त्याच घराला रुक्मिणी कळाली, त्याच घराला रामाची कौशल्या कळाली, ज्या घराला कृष्णाची देवकी कळाली, ते घरामध्ये ऑरियर लेकर जन्माला आले गर्भातनं. ज्या घरामध्ये डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, जुही चावला, ज्यांच्या ब्लाऊजला बायाच नाही, ह्या बायाच्या घरातल्या बायाला कळाल्या. महाराज परमार्थ वेगळा काय याच्यापेक्षा? ज्या घरात वस्तू झाकण्याची क्रिया आहे ते घर मोठं आहे. ज्या घरामध्ये काही आम्ही काही घरात जरा ढेबरू उघड बाबा कधी आले म्हणलं घाबरीती का काय तू? तीन गोष्टी झाकलेल्या असाव्या: घरामधलं ज्ञान, घरामधलं ध्यान आणि घरामधली स्त्री. या तीन गोष्टी ज्या घरात झाकलेल्या आहेत ना डॉक्टर, ते घर कधीच उघडं पडत नाही. ज्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उघड्या आहेत ते घर उघड्यावर यायला काहीच वेळ लागत नाही. याच नाव परमार्थ. मी परमार्थ म्हणजे तुम्हाला मी सांगन बुवा, इकडं गुहाकड तिकडे डोंगर आहे, असा पाय वर घ्या, मग असा हात करा आणि मग ओम नमः शिवाय असं म्हणा. गप, तू घांग्या आहे तू. घेणन देणन कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 6-6 पेन, 2 वाढीले. चार होते तर 2 केले आम्ही. पण परमार्थ म्हणजे दुसरा तिसरा काय आहे माय बापांनो? तुमचे किती पाठ आहे, अभंग किती पाठ आहे, याच्याही पेक्षा तुमच्या पाठाला ओलावा किती आहे. तुमच्या चाऱ्यामध्ये कांग्रेज उगवलेला असेल, तिखी उगवलेली असेल, टाकळी उगवलेले असतील, तर ते चाऱ्याला पोट चाऱ्याला पाणी जाणार नाही ना. हरिपाठ, ज्या पाठाला सतत ओलावा असतो, दया, क्षमा, शांती, आनंद, बोध, विवेक, वैराग्याचा, हे ओलावा किती तुमच्या जीवनामध्ये आहे, तर त्या घरामधलं घडवण व्यवस्थित होत असते. नाही तर घर संपायला काय वेळ लागतो? नोटीच्या कागदाची किंमत एकच आहे. ज्याच्यावर 50चा आकडा छापला, ज्याच्यावर 100चा आकडा छापला, ज्याच्यावर 500चा आकडा छापला, ती जी कागद आहे ना, त्या कागदाचं व्हॅल्युएशन सारखंच आहे. 5 रुपयाला का 2 रुपयाला आहे, पण आकड्याची किंमत जास्त आहे. बरोबर आहे की नाही? आपल्यावर कोणता शिक्का हाणायचा हे आपण ठरवायचं. हे आपण ठरवायचं असतं. बटाटा काय किलो आहे? 20 रुपये. वेपरचं चिप्स पॉकेट किती रुपयाला आहे? 10 रुपयाला. त्याच्यामध्ये किती चिप्स आहे? 7-8. जास्त काय राहतं त्याच्यात? ज्याला हवा करता आली तो मोठा झाला, आणि ज्याची हवा निघून गेलेली त्याला इशारा जाता जाता. ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन, ज्याला काहीच कळलं नाही त्याने कोकणाला गावात जायचं. आप्पा, तुम्ही किती शार्प आहात, तुम्ही किती ब्रिलियंट आहात. तुम्हाला जर कळलं असेल तर ठीक, नसेल कळलं तर OTP KYC याच्यात नाही भागलं तर ती गौंडीची पेटी.
इनवा घेऊन जाते ते पीठ आणायला. स्कॉर्पिओन बोलेरो पीठ इन म्हणलं काय काय आलं ते म्हणे मच्छरदानी आहे, चार्जिंगची बॅटरी घे, 5 भांडे येत, 5 वाट्या आणि 4 चमचे 1 चमचा कमीच आहे त्याचे. आपण गावंड्याची पेटी आपण. अरे काय कुठे आहोत आपण? आपण योजनेचा लाभ घेणारे नाहीत, योजना देणारे माणसं आहोत आपण. योजना देणारी माणसं आहोत माय बापांनो. म्हणून बाप ही भूमिका घरातली फार ब्रिलियंट लागते, स्टँडर्ड लागते. बाप किंग मेकर आहे, राजा घडवणारा असावा बाप. ऑरियर जन्माला घालणारा, बापाचा डीएनए त्या क्वालिटीचा असावा. 15 ते 25 बापाला तारुण्य कळालेलं असावं. तरुण अवस्था 15 ते 25 हे ज्या घरातल्या तरुणाला कळालेली आहे, तो तरुण सहज तरुण जातो. आणि 15 ते 25 ही अवस्था जर ज्या घरामध्ये तरुणाला कळालेली नाही, ते म्हणतात मग हाही तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकते पुरून. असे बरेच तरुण मी पाहतो ना महाराज, बरेच तरुण पाहतो की ते तरुण संपले, त्यांची तरुणाई विटली आहे. जशी पनीरची भाजी केली 2-3 तास तशीच राहिली हीट मध्ये, तर ती विटून जाते, खाण्याच्या लायकीची राहत नाही. तसं बरेचसे तरुण आहेत, 22-22 वर्षाचे तरणे बांड आहेत, पण तारुण्य विटलेलं आहे त्यांचं. हसले ना तर त्यांचे मावान गोवा खो खो एवढे भयान दात झालेले आहेत की आपलं संडाचं भांड बरं. आपले टॉयलेटचे भांडे स्वच्छ आहेत त्यांच्या तोंडापेक्षा. मग तरुण शुद्ध आहे का विटलेला आहे? बोला ना. मग इथं बाप कसा असन, त्याचेच पोराचे दात इचकल्यावर ऑइल पेंट सारखे वाटत आहेत, हिरेगार शेवळलेले, तर बाप कसा असन? बीज तैसे फळ वरी आले अमंगळ, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाले बीजाची ऐसियाचा संग, देई नारायण ओलावा वचन जयांची. अशुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. घरामध्ये राजाला जन्माला घालायचंय का घरामध्ये महाराणीला जन्माला घालायचंय? हे धन्य माता पिता तयाची या. कारण की छत्रपती राजे घरात यावेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरामध्ये यावे. बॅरिस्टर आहे, बॅरिस्टर आहेत, नॉट इज जो. आणि एवढे मोठे ऑरियर आमच्या घरात यावेत, राजे घरात यावेत. याच्याकरता पती पत्नी दिसायला देखणे असावे का? ये हृदय ते हृदय, तुझा श्वास तो माझा श्वास. लक्षपूर्वक आहे का? तुझं जगणं ते माझं जगणं, माझं मरण ते तुझं मरण. आणि ए हार्ट ए हृदय ते हृदय, हे प्रेम आहे. आणि यांच्या मिलनातून निर्माण होतात राजे. हे लक्षात, यांच्या मिलनातून निर्माण होतात ते राजे. हिच्या मोबाईलला पासवर्ड, त्याच्या मोबाईलला पासवर्ड, त्यांचा मोबाईल घुमून राहतो, हिचा मोबाईल घुमंदेवर राहतो. ही त्याच्यावर संशय, ती त्याच्यावर संशय. आणि या दोघाच्या मिलनातून निर्माण होणार पोरग सुद्धा येऊन येऊन येणार कोण? याला म्हणतात येडी माके चांद बेटे आणि उदबत्ती लगा के हगने को बैठे. कुठे आहोत आपण? परमार्थ म्हणजे सोपा नाही. नुसते माळा घातल्या, पाठ केलं, महाराजाचे कपडे घातले, ते किती भिनलाय, किती रुचलाय, किती पचलाय, किती समजलाय. ज्यावेळेस तुम्हाला भिनेल, रुचेल, पचेल, समजेल, त्यावेळेस तुमचा दूरदृष्टिकोन, तुमचा भाव,
तुमचं प्रेम, तुमची दया, तुमची क्षमा, तुमची शांती, तुमचा बोध, तुमचा विवेक, तुमचं वैराग्य हे वेगळं असेल. हे 756 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. याचं मेगापिक्सेलिंग, याचं झुमिंग, ॲनिमल प्लॅन, डिस्कव्हरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी याच्यावरती 8-8 किलोमीटरची झूम करून तुम्हाला सिंह दाखवतात, मगर दाखवतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी श्वापद दाखवतात. त्याच्याही पेक्षा हा कॅमेरा जगामध्ये एवढा तरी निर्माण झाला, 756 मेगापिक्सेलचा आहे. आता तुम्ही माझ्याकडे पाहता, जे दिसतं ते पाहता का जे बघायचं ते बघता? जे दिसतंय ते बघत असाल तर तुकोबरायची दृष्टीने आपली दृष्टी सारखी झाली. अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा, सब में ब्रह्म देखना, उसे ज्ञानी कहते हैं. आणि तुकोबराय म्हणले हा पापी आहे का पवित्र आहे का शहाणा आहे मला काय घेणं देणं नाही, पण याच्यामध्ये तू आहेस. अवघी रूपी तुझी देवा, 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 अवघी रूपी तुझी देवा. वंदू भावे करू सेवा, वंदू भावे करू सेवा, अवघी रूपी तुझी देवा, अवघी रूपी तुझी देवा, अवघी रूपी तुझी देवा, अवघी रूपी तुझी देवा. वंदू भावे करू सेवा, वंदू भावे करू सेवा, अवघी रूपी तुझी देवा, अवघी रूपी तुझी देवा, अवघी रूपी तुझी देवा, अवघी रूपी तुझी देवा, तुझी देवा, तुझी देवा. अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. माय बापांनो, आंबेडकर साहेबाला जेवढा गाथा समजला ना, वृत्तपत्र वर्तमानपत्र आंबेडकर साहेबांनी पहिलं काढलं, मुखनायक. आणि या मुखनायकावरती रोज तुकोबरायचं एक अभंग आणि त्याचा थोडासा अर्थ आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीतील एक ओवी. तुम्हाला माहित असेल नसेल पण विळद घाटामधला प्रसंग आंबेडकर साहेबाचा माहित आहे? हं? विळद घाटावरचा, नाशिकला जात असताना कमांडर गाडी, जंगलाचा भाग हा सगळा, गाडी पंक्चर झाली, गाडीमध्ये कायम हार्मोनियम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाडीमध्ये कायम हार्मोनियम आहे, कायम. भजनाचा खूप मोठा छंदी माणूस, सोर ताल, ज्याला सोर कळाला त्याला सोर्स प्राप्त झाला. नाही महाराज, हा सोर भजनातही लागतो, कीर्तनात लागतो, प्रपंचातही लागतो, सगळ्या गोष्टीत स्वर लागतो. तर सोर्स आहे सर गायकवाड सर. नाही तर ज्याला स्वरच कळाला नाही, गांग्या कुठं हिंडतो कोणा माग येऊ काय कुठं रावडेला येतो येतो, कशाला येतो तू, येडायस तू. चार मूर्खाबरोबर जर तुम्ही असाल तर पाचवा मूर्ख तुम्हाला व्हायला काहीच वेळ लागत नाही. चार दारुड्याबरोबर तुम्ही असाल, पाचवा बेवडा तुम्ही व्हायला काही वेळ लागणार आहे, काहीच वेळ लागत नाही. समजून घ्यायचं हे, त्याच्यातच ऍडमिशन घेऊ राहिले. मुलगा कुणाबरोबर फिरतो? बाप होण्याकरता वय नाही लागत, बाप होण्याकरता पैसे नाही लागत, बाप होण्याकरता भली मोठी बिल्डिंग नाही लागत. बाप होण्याकरता तुमचा माइंड सेट लागतो, आहार शुद्ध लागतो, तुमचा डीएनए पॉवरफुल लागतो, ब्लड रक्ताची शुद्धता. आपण सहज म्हणतो ना, हे त्या घराण्याच्या नादी लागू नका बरं का, रक्त खतरनाक आहे ते बाप माणूस आहे तो. शेती, अरे तो शेतीतला बाप माणूस आहे तो. बाप पाच प्रकारचे आहेत, एक प्रकारचं नाही. ज्या बापाच्या रक्ताच्या एका थेंबापासून आम्ही जन्माला आलो तो एक बाप. क ख ग घ ग घ याची ओळख करून देणारा एक बाप. सर्व्हिसला लागलो
पेमेंट चांगलं यायला लागलं, पैसे कसे खर्चावे हे सांगणारा, अक्कल देणारा एक बाप आहे. काही काही माणसं त्याच्यातले बाप माणसं आहेत, आपण सहज म्हणतो नाही त्यांच्या नादी लागू नको, का बरं, ते बाप माणूस आहे, तो कधी गेम करीन. बाप आहे महाराज. बाप म्हणजे नुसतं जन्म देता बाप नाही, मार्गदर्शन, मार्ग दाखवणारा, मार्गदर्शन करणारा, चांगल्या प्रकारचा दिग्दर्शक असणं हा बाप आहे. बापाचे लक्षण आहेत मायबापांनो. म्हणून बाप ही भूमिका फार महत्वाची घरामध्ये. बाप, आणि ज्या घरात बाप नाही ना त्या घरावर कोणी दगड मारत. ज्या घरामध्ये बाप नाही ना त्या घरावर कोणी दगड मारत. हो, महिला मंडळ, मला खरं सांगा, अगोदर नवऱ्यानं मरण पावावं का स्त्रीनं? अगोदर आयो. लग्नात तुम्ही मोठी आहे नवऱ्यापेक्षा का लहान आहेत वयाने? मग कोण जायला पाहिजे अगोदर? उलफटी खोपडी करके डाला है आपके सगळे की. दशरथ अगोदर गेले का कौशल्या? नवऱ्याच्या पत्नीमध्ये, पती पत्नीमध्ये 6, 6, 8, 8, 10, 10 वर्षाचं अंतर आहे. हे पूर्वीपासून आहे. का? शेवटच्या श्वासापर्यंत नवऱ्याची सेवा करणारी पतिव्रता. अगोदर पतीनं जावं आणि मग पत्नीनं जावं. पत्नी रंडकपण भोगू शकते, पती रंडकपण भोगू शकत नाही. चहा प्यायचा आहे, मालकीन गेली अगोदर, चहा प्यायचा आहे आणि सुनाला सांगतो, सुनबाई चहा दे ना. थांबा ना मामा. हो, सकाळपासून मागतोय सुनबाई दे ना. 5 मिनिटं थांबा ना, कळ निघत नाही का? आणि इथंच जर म्हातारी असती ना, ती म्हणली असती बाजूला हो मी करून पिते. कोणी जावं अगोदर? तुमचं लय माया पुढे कुकात साडा पाडा पाहिजे काय याला? म्हणून जगात असताना ज्या घरात बाप नाही त्या घरावर कोणी दगड मारतो महाराज, कोणी दगड मारतो. आणि बापाचा खांदा एवढा, जगात कोणाचाच खांदा नाही. बापाच्या खांद्यावर बसलं ना तात्या, असं वाटतं आकाशाला हात लागतो की काय, एवढा मोठा खांदा आहे बापाचा. बापाच्या कष्ट करून आलेल्या घामाने भिजलेल्या कोपरीमध्ये 10 रुपयाची जी नोट असते ना, त्या नोटीचा सुगंध घेऊन पहा, जगामध्ये एकही परफ्यूम नाही तसा. एवढी ताकद आहे बापाच्या घामाने भिजलेल्या नोटीमध्ये. हो, आणि म्हणून बाप आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून तुमच्यापेक्षा काकणभर बाप मोठा आहे. बरेचसे कीर्तनकार म्हणत असतील, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, सबसे बडी है माँ. सगळ्यात मोठी आहे बाप, आई सगळ्यात मोठी. आई माझी मायेचा सागर, दिला तिनं जीवन आकार, काट्या कोट्यातून हिंडायची, मुठभर घास खाऊ घालायची, पायात काटे खुडून घ्यायची. त्या कवितेमुळं भांडणं लागले. ते म्हणते मै येन, ते म्हणते मायावली. आई माझी माय सागर, दिला तिनं जेवण आकार, काट्या कुट्यातून हिंडायची, मुठीनं मुरमुरे खाऊ घालायची. सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, सबसे बडी है माँ. माई सगळ्यात मोठी असं सांगितलं, पण तुमच्यापेक्षाही काकणभर बाप मोठा आहे. काकणभर बाप मोठा आहे. तुम्ही म्हणाल महाराज कारखान्यावरती आला आमच्या पात्रावरती अन्याय करतो का? अरे नाही रे, तुम्ही मोठे आहातच, पण तुमच्यापेक्षाही काकणभर बाप मोठाच आहे. बघा तुम्ही, जिचं तिचं जिनं तिनं लग्न आठवा, मग कळेल बाप किती मोठा आहे. मनासारखी सोयरीक मिळाली आणि मग म्हणला पोरगी द्यायची तर याच घरी द्यायची. पत्नी म्हणती पैसे नाही. नाही द्यायची या घरी पोरगी, पैसे नाही द्यायची. मी काही करीन, जीवाचं रान करीन, पण आपल्याला जागा पटली महाराज. आणि मग पोरगी
संध्याकाळी तुम्ही झोपलात ना ज्या रूम मध्ये, रात्री 1-1:30ला तात्या डॉक्टर बाप त्या पोरीच्या रूम मध्ये जातो ज्या रूम मध्ये पोरगी झोपलेली आहे. पोरीकडे पाहतो ना, हमसून धुमसून रडतो तो बाप आहे, मुक्या मुक्या रडतो तो बाप आहे. हो, बापाचं पोरीवर आणि पोरीचं बापावर निस्वार्थ प्रेम आहे, तो बाप आहे. सगळ्यात मोठे बघा तुम्ही, 4 वर्षाची पोरगी असू द्या, पब्लिक स्कूलला जात असेल आणि अचानक घरी आली, पब्लिक स्कूलवरनं असे 2 झांबू बांधलेले, गळ्यात वॉटर बॅग लटकलेली, बूट सॉक्स घातलेले, पाठीमाग बॅग आहे, आणि मग आली चालत चालत, आणि तुम्ही स्वयंपाक करतायत. आल्या आल्या तुम्हाला काय विचारते? खरं सांगा, मम्मी क्या बात है बेटा, बाबा कुठे आहेत? बापाला विचारणारी पोरगी आहे. पोरीचं बापावर आणि बापाचं पोरीवर निस्वार्थ प्रेम आहे मायबापांनो. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका, भांड्यावाल्याच्या, कापड दुकानदाराच्या पाया पडतो, सोनाराच्या पाया पडतो, तात्या, डॉक्टर, आप्पा, पाहुणे. 20 वर्षापासून लग्न झालं ना, तेव्हापासून बायको म्हणते, अहो ऐका ना, ह्या दिवाळीला तरी 2 बने नाही हो, मला वेल करायचे, मला कानातलं द्या ना, काहीतरी करा ना. दरवर्षी बायको म्हणते 20 वर्षापासनं. पण एक पिवळा फुटका म्हणे बाप नवऱ्यानं केला नाही. जे 20 वर्षात बायकोला केलं नाही ना, ते 20 दिवसात पोरीला करून देतो तो बाप आहे. तो बाप आहे. हो माई, लग्नाच्या प्रवेशद्वारासमोर माणसं पाहून त्याला वाटतं हमसून धुमसून रडावं, रडत नाही तो बाप आहे. लग्न लागलं, त्याला शेजारच्या मित्राच्या गळ्यात पडून ढोरासारखं ओरडावंसं वाटतं गुरुजी, रडत नाही तो बाप आहे. कन्यादान दिली जाते, मुलगी निघती ना, रंगणात घेतला आणि पोरगी निघाली. नवरदेव नवरी तिकडच्या कोपऱ्यात बाप उभा, इकडून हाक मारते, आप्पा, नाना, ओ बाबा, तात्या ऐका ना. ऐकून नाही ऐकल्यासारखा करतो तो बाप आहे. का? आता जर छकू पळत आली आणि गळ्यात पडली माझ्या, तर काय बोलू तिच्या बरोबर. आणि म्हणून बाप पोरी समोर जाण्याचं हिंमत करत नाही, इकडून हाक मारते, नाना ऐका ना. हे आई बघ ना, आप्पा ऐकत नाही, ऐकून नाही ऐकल्यासारखे करतात. आई सांगते, पोरी तुझा बाप बाहेरून रांगडा आहे ग, बघ, तुला जर मिठी मारली ना ते, नाही तर मरून पडल, जाऊ नको त्याच्याजवळ. आई सांगते, आईच्या गळ्यात मिठी मारते पोरगी, हमसून धुमसून रडते आणि सांगते, आई जाते बर का, काळजी घे पोरी. आई काय? परत आई सांगते, ह्या घरचा दिवा त्या घरात चांगला लाव. हो आई. पोरी काय? आई पदर कधी खाली पडू देऊ नकोस आणि लोकांच्या नजरा भिरभिरत्या करू नकोस. हो आई. आणि पोरी ऐक ना. काय? परकराच्या चिंध्या घोट्यापर्यंत लोंबलेल्या असू दे, खांद्यावर ब्लाऊज तुटलेला असू दे, गळ्यात एकही पिवळा फुटका म्हणे नसू दे, डोक्याला खोबऱ्याचं तेल लावायला नसू दे, पण एक आहे पोरी, काय? पती मारझोड करणारा मिळू दे, पण एक लक्षात ठेव पोरी, कधी पळून येऊ नकोस, कधी पळून येऊ नकोस. का? अगं तुला नांदायचंय, कुणाच्या नावासाठी नांदायचंय माहित आहे ना तुला? कुणाच्या? अगं तुझ्या बापाच्या नावाकरता नांदायचंय, तुझ्या भावाच्या नावाकरता नांदायचंय. तुम्ही कुणाच्या नावाकरता नांदता? बोला ना. बापाच्या का नवऱ्याच्या? आई सांगते मातीत जा, पण बापाचं नाव मातीत घालू नकोस. हे खानदानाचे लक्षण आहेत गुरुजी, हे खानदानाचे लक्षण आहेत. आणि म्हणून माही, काही काही जावयाची, काही काही तुमच्या नवऱ्याची लायकी सुद्धा नाही तुमच्या बापा पुढे उभं राहायची, लायकी सुद्धा नाही, पण तुमचा बाप तुमच्या करता हात जोडतो, बाप करी जोडी, बाप करी पोरी करता. चुकला असन माझ्या पोरीचं, सुट्टीची नाही माझी आहे, सांगतो तो बाप आहे.
शरीर लायकी नाही काही जावयाची, पाया पडतो पोरीसाठी. काही साहेबाची लायकी नाही, पण पोरासाठी पाया पडतो तो बाप. आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी तुम्हाला कितीतरी लाखाचं धनी करून टाकतो तो बाप आहे महाराज. गेला ना, सोप्या नाही गोष्टी. म्हणून बाप होण्याकरता वय लागतं का बाप होण्याकरता विचार लागतो, असा प्रश्न निर्माण झाला. मग मला सांगा माय बापांनो, बरेचसे बाप मरण पावले, 10-10 वर्ष झाले आप्पा, पण आजही पोरग राहुरीत गेलं ना, बापाचं नाव सांगितलं ना, दुकानदार खुर्ची देतो बसायला. हो साहेब, एवढा मोठा दरार आहे बापाचा. 10 वर्ष झाले मरण पावला बाप, पण अमक्या अमक्याचा आहे बरं का सेठजी, या ना बसा. पैसे नाहीत, 10 लाखाचं सोनं न्यायचं, 25 लाखाचं घेऊन जाणार. आम्हाला माहित आहे तुमचं रक्त कसं आहे. बाप आहे आमक्या अमक्याचा आहे बरं का. ते म्हणतो तू येऊच नको, तू निघ. तो बापाने 1775 बुडिलेले आहेत. मारा बाप आहे बाप. काही काही बापामुळं पोराचं लग्न जमाना. आजही सगळं जमत आलं. रोटच जमीन, पंप, पोकल्यान, JCB, बुडले झर, ऊस तोडायची मशिनरी, सारय. मग ते बाप ते म्हण ते तिकडे बसलेले, पोरगी नाही द्यायची आपल्याला. म्हणलं कमून द्यायचीच नाही हो, ते बापच असा येडा आहे. तर पोरग येड व्हायला काय येड लागणार आहे. ते बापाचा DNA आहे ना त्याच्या. महाराज लक्ष, ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला धन्यवाद देईन बरं का. ज्याला काहीच कळत नाही का याच्यातलं, हे कीर्तनातलं, संडास बांधलेलं असून सुद्धा त्यांनी हागून गाव नाचायचं. मोकार आहेत काही काही. भारी बांधलेलं आहे तरी डबड कुठं चाललं. तुमच्या घरी बांधलेलं आहे, मला आठवत नाही. अरे तू घाण करायला जन्माला आलेला आहे तू. पहिलं चरण याच्या करताय महाराजजी. जगी ऐसा पाप भाव, जगी ऐसा पाप भाव, जगी ऐसा पाप भाव, जगी ऐसा पाप भाव, जगी
मोती सजावा ज्याचा वंश मोती सजावा ज्याचा वंश मोती सजावा घोटाळेला धरले बाबा घोटाळेला धरले बाबा घोटाळेला धरले बाबा घोटाळेला धरले हरले बाबा घोटाळेचा सतीश महाराज जगी ऐसा बाप व्हावा कसा तर नेम नियमावली आचारसंहिता आहार हा पाळणारा नित्य नेमाने व्यायाम करणारा आपला रोग पुढच्या पिढीमध्ये जाऊ नये परंपरेने डायबिटीज आला परंपरेने अस्थिदोष आला बरोबर आहे परंपरेने काही काहीला कॅल्शियमच कमी येरवळीच बोथरे मी म्हणलं काय चावीचा मामा हिरड्या कॅल्शियम कमी आहे रक्तामध्ये भिनलेले जो रोग आहे हा रोग पुढच्या पिढीला जाऊ नये याची काळजी घेणारा बाप लक्षपूर्वक आहे का हो म्हणून आहाराची शुद्धता व्यायाम प्राणायाम घरामध्ये असणं हे फार महत्वाच्या गोष्टी आहे महाभारतामध्ये 2 बाप आहेत एक धृतराष्ट्र आहे आणि एक पंडुराज आहे धृतराष्ट्राला किती मुलं आहे 100 आणि पंडुराजाला आणि कुंतीला किती 5 आणि धृतराष्ट्राला आणि गांधारीला 100 कोणते जगले आणि कोणते मेले वय मंगल काकू पुष्पाकांत त्या कुठं बसलेल्या आहे नारबादा काकू लता अक्का मंगल वहिनी कोणते जगले आणि कोणते मेले 5 जगले 100 100 मरायला कारणीभूत तेच आहे का त्यांचा बाप आहे त्याच्यात मेवना आणून तुला भांजे छोडणार नाही गुरुजी पुढच्या वर्षीच्या 53 तारखे म्हणजे आपण जवळचे आहेत म्हणून आणि त्या बी 46,000 रुपयाची एक मी काय सांगितलं बटाटे काय किलो येत कीर्तनकाराकडे ऍक्ट असावी ऍक्शन असावी शब्द असावा सूर असावा ताल असावा लय असावा आणि हे समजून सांगण्याची कॅपॅसिटी असावी तो वैयक्तिक नट असावा भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव अरे तो का म्हणे कस जसा संत चला शिर्डीला तो फक्त झाडून घ्यायचं राऊट्या ठोकायच्या बस याच्या पलीकडे काहीच करू नको तू चला शिर्डीला चला चला पंढरपूरला चला रे काय आला अहो काही म्हणतात आमच्या तिथे काही मी मठात जातो ना 30 वर्षापासून ते फक्त एकच काम झाडण्या का त्याचा गुरु म्हणतो मा शिष्य म्हणलं झाडाला टोला का अरे मोठं करा शिष्य म्हणताना मग मोठं करायची ताकद तुमच्यात असावी आपल्याला लई सवय आपण खऱ्याला शेडे टोकडे चोराला मलिदा
कराताला 96 कोटीची इस्टेटच करून दिली आणि त्यांनी मूत पाजला 1,500 कोटीची 1.5 लाखाचा चिचुकाच दिला आणि 5 फड्याचा नाक दाखिला. अरे कुठं काय भाऊ हो. अरे काय कुठे आहात तुम्ही? तुम्हाला लिंब नारळ दुपारा अंडे टरकल झेंडे याच्यात तुम्ही तवाच फसात तवाच. अहो तुम्हाला 5 मिनिटाला अहो फसायला लई लोक आहेत तुमच्याकडे. दिवसभर जर तुम्ही येणे जर टीव्ही पाहिली ना एखादी जाहिरात पाहिली ना कुछ मिठा हो जाए कुछ मिठा हो जाए कुछ मिठा हो जाए, संध्याकाळी कॅडबरी घरीच आली पाहिजे. तुम्हाला फसवणं सोपं आहे. तेच कॅट 53 इंची टीव्ही लावला LCD गोठ्यात म्हशी पुढं तिलाच तिच्या पुढं दिवसभर जाहिरात वाजली कुछ मिठा हो जाए कुछ मिठा हो जाए कुछ मिठा हो जाए आणि संध्याकाळी डालभर कॅडबरी तिच्या पुढे जर ठोलाय खाईन कधी. मग कोणाला फसीनं सोपं आहे, जनावराला का माणसाला? मग हे कळणं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला आम्ही सारखी एवढून सांगते ये म्हणते बाबा लोक लय पैसे घेते एवढे घेते एवढे घेतात का मला सांगा. एक पिक्चर आला किती कोटी घेऊन गेला? 2,000 कोटी. बरं ते पिक्चर बी असा आला का त्या पिक्चर मुळे बरेचसे आपल्या घरामध्ये सुद्धा तसे व्हायला लागले. अरे रे ते कोणतं पिक्चर आहे तो? किती कोटी दिले त्याला? आणि आपल्या घरात अर्चिन परशा करून घेतली नाही आपण. तिथं नाव ठेवायला तुमचं नाही थोबड उचकटत. बाबा लोकांच्या मढे रोजलंय तुम्ही लय बाराचे. बरं लाबाड बोलून तर तिथून पुढे मी पिक्चर कोणत्या स्टोरी आहेत पिक्चर मध्ये? 99% लव्ह स्टोरी आहे. आणि ते आमचे लेकरं 6-7 तास बघतात. त्यांच्या ब्रेनवर काय परिणाम, मेंदूवर काय परिणाम होईल? 2 तास मोबाईलची स्क्रीन, 2 तास लॅपटॉपची स्क्रीन, 2 तास टीव्हीची स्क्रीन, 6 तास तुमचे लेकरं स्क्रीन समोर आहेत. मग त्यांच्या मेमरीमध्ये काय फिट होईल? काय दाखवताय तुम्ही? काय दाखवताय तुम्ही? सिरियल कोणचे? यांचे थायरॉइड वाढलेत तुम्ही सिरियल पाहू पाहू. थायरॉइड वाढले त्यांचे. हे टेन्शन मुळे डॉक्टर बरोबर आहे की नाही? हे टेन्शन मुळे होणारे रोग आहेत. हायपर टेन्शन, केस गळायला लागले याचं नाव टेन्शन, पित्त व्हायला लागलं, सगळे असे हे हाडं दुखायला लागले, कॅल्शियमची कमतरता टेन्शन मुळे व्हायला लागलेले रोग आहेत. मालिकेत एकच थीम. 2 जण नवरा बायको, लग्न झालेलं, लई प्रेम त्यांचं, त्यांचे आई वडील, तो जॉबला, ती घर सगळं व्यवस्थित करते. वनील फिरायला गेले, तिकडच खासाडात गाडी गेली. ती लिंबा झाडाला लटकली, ही गाडी सगळं गायब झाली. इकून तिकून त्या पोलिसांनी तिला वर काढलं. दवाखान्यात 2-3 दिवस शुद्ध रटणे आली. शुद्ध आली तर ती म्हणली मै का हो? ती म्हणतो वनी के डोंगरा के हॉस्पिटल में तो एडमिट किया है. हाँ वनी के डोंगर के हॉस्पिटल में. ती इकून तिकून शुद्ध रे ती टीव्हीवर बातमी दाखवतात म्हणून हे दोघं म्हातारा म्हातारी राहू येऊन तिथं जाते. ती सून आणली पप्पा जाऊन दे मला काहीच वाढू नकोस, मला काही लागत नाही. मला एवढं असलं गेन स्टबल पास याच्या पलीकडे मला काही लागत नाही. ज्याला काहीच येत नाही का ते म्हणते हे वाढीव ते वाढीव. पकावत लागलेला तरी असला तरी लावून घे म्हणजे काही कळाना वळाना. इथं उंटाच्या मदर येऊन पाणी चाललं आणि शेळी म्हणते माया आळापण्या भेसत्यान का? हे ज्याला ज्याला कळलं असेल त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळलं नाही त्याला हा उपाय लय भारी आहे. ओने के डोंगर में नाही. मला हे कधी हिंदी कधी कळायला लागली. एका पोरीला एका पोराने फसून नेलं, लग्न केलं आणि ती म्हणली मेरे को तिकडे जाके कळ्या को उसका अगोदर भी एक शादी वय गई थी. अरे मग तू काय घागी थी का? तू क्या खाती थी वो तू? हे जिला जिला कळालं तिलाही धन्यवाद देईन मी. होय
छाती दुखायला नाही, ब्लॉकेज निघत येत महाराज. महाराज आणि म्हणून तिथून हॉस्पिटल मधून पुन्हा राहुरीला आणली. ती नुसती रडायची, मामा आत्या. ती आता आत्या म्हणली, मला आत्या नको म्हणतो, मला मम्मी म्हणत आहे. 1-2 वर्ष संभळली, नीट झाली, त्या सदम्यातून सावरली ती. सदमा हे ज्यांना ज्यांना कळत असेल त्यांना त्यांना मी धन्यवाद देईल. सदमेतून सावरली. आणि मग ती मम्मी पप्पा म्हणायची सासू सासऱ्याला, मालक वरून गेलेला, जवळजवळ 7-8-10 एकर जमीन, बांगला फिंगला सगळं त्याच. ती म्हणे आता असं कर पुरी, तो लगन लो, मैं नहीं भूल सकती उसको, भूल नहीं सकती, मगर मन के एक अंधे कोनड़े में रह नहीं दू उसको. हाँ, तेरे को डट के सामना करना पडेगा जिंदगी का. असं करून 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 तिला लग्नाला होकार दिला, तिनं उभा केली, लग्न लागलं, नेमकं नवरी निघाली आणि पहिला नवरदेव मंडपात दारात दाढीन मिशा वाढवणार. यांची दुसरी दिवशी चर्चा, होय, देवा आला. होय, आता कसं होईन ग, मस्त तिथं जीव निघत नव्हता बरं त्याच्यातून, पण या म्हातारा म्हातारी काही कळाना वळाना आणि हिनीच लगन लावून दिलं. तिचं बीपी कोणाचा वाढा. अरे तुम्ही काय पाहताय, काय पाहता तुम्ही? तुम्हाला वेडे करायला लोक बसलेले आहेत. माय बापांनो, माझी माऊली समजून घ्या, तू को बराय समजून घ्या. ज्या घराला हे कळाले त्या घराला बाप ब्रेन मिळाला, शार्प मिळाला, हुशार मिळाला. म्हणून जगी आईसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. पुढच्या चरणात दिग्दर्शन आहे. हरले पाप पोटा येता हरले पाप, पोटा येता हरले पाप, पोटा येता हरले पाप, पोटा येता हरले पाप, पोटा येता पोटा येता पाप, ज्ञानदेव माय बाप, ज्ञानदेव माय बाप, पोटा येता हरले पाप, पोटा येता ज्ञानदेवा माय बाप, पोटा येता हरले पाप, पोटा येता पाप. पोटा येता कृष्णा महाराज आहे. बाजी ते बी जुने बोधे बाबाच्या चाली आहेत त्यांच्याकडे. पोटा पोटा येता आळंदीलाच होते ते बरेच वर्ष होते ते. तिथून आल्यावर मला फेटा बांधायला लावला त्यांनी. मला फेटा बांधायला शिकेल माझ्या आबानी महाराज. आणि माझ्या बरोबर 22 का 23 वर्षापासून आहे. आबा बरोबर आहे ना, 23 वर्षापासून. आणि हे माझ्या बरोबर सगळे 22, 23 वर्षापासून आहे. आणि लोक बरेच म्हणते तुम्ही माणसं बदलीत का म्हणून. मी लपडेच करीत नाही. बाबाचा लपड माहीत झाला का गडी बदललाच गाडीतला. बऱ्याच ठिकाणी कपडे बाबाचे लफडे निळफुलेचे. आणि मग जगी ऐसा आयो. मी काय म्हणलो, मी जसं यांना महाराज म्हणलो ना,
तसे लोक मला म्हणतात ह्यो लय बाराचा आहे. हो खरं बोलतो वाचक्यान तोंड फटकाळे. आणि खरं बोलूनच माय बापांनो आज महाराष्ट्रामध्ये खरं बोलू. हं. विशेष म्हणजे त्या दिवशी माझ्या कीर्तनाला 1,00,000 लोक होते. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, जास्त असतील. हा आणि मग मी माझ घरी गेल्यानंतर मंडळीला म्हणलं मै दिष्ट काल समुद्र. हं? रातभर झोपलंच नाही मी. म्हणजे 1,00,000 लोक जमलेत. म्हणजे माझ्यामुळे जमलेत का नाही, माझ्या वाणीमध्ये ज्याचं नामस्मरण आहे, ज्याचं चिंतन आहे, त्याच्यामुळे हे लोक जमलेत. आजही रात्री मी आलो होतो वाशिमला. जवळजवळ त्या गावात ट्रॅफिक पॅक झाली, गाड्याच निघाना 20-25 मिनिटं. मग मी महाच गाडीत बसलो का असं करीत असतो. अरे आनंदात राहणे. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. कधी जाणार आहोत माहित नाही. कोणासाठी बीपी वाढून घ्यायचा आणि कोणासाठी शुगर वाढून घ्यायची. तू काही काय म्हणते मग याला नाही कोण लेकर बाळ देवाला स्वाड्यात दिसते. लेकर बाळ सगळे आहे, सगळे मला माय बाप आनंदी. फक्त मी आनंदी राहतो आणि आनंदाशिवाय काही खरं नाही जगामध्ये. कोणाच आहे. मला पुरुष मंडळी तुम्ही सांगा, मुलगी तुमची का जावयाची? कोणाची आहे पोरगी? कोणाची? तुमची का जावयाची? जावयाची. तुमच्याकडं 20 वर्ष ठेव. पोरग तो वालाय का सुनाच आहे? सुनाचं तुमच्याकडे 25 वर्ष ठेव. ते लग्नाच्या अगोदर रिंगटोन ठुत, आई माझी मायाचा सागर दिला तिनं जीवन आकार. लग्न झाल्यानंतर स्वरतेच राहतात, शब्द बदललेले राहतात. आई माझी मायेचा सागर, नाही मिळत तिला इळ इळ भाकर. ओ मग नाताला उचलून घेत, पिशीत डबा घालती, नाताला घेऊन बालवाडीत जाती रे. भात घोगऱ्याकडे टुळू टुळू पाहती रे. अरे कुठे येत आपण? जगी आईचा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता, हरले पापा ज्ञानदेव माय बाप्पा पांडुरंगासमोर, माझ्या साईबाबा समोर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन करून आपापले निष्पाप हात वरती करा. मला बघू द्या. निष्पाप. अरे वा रे वा, पंढरपूर सारखं वाटतं इथं. एक सुर एक ताल और एक लय होना चाहिए. एक चंद्रभागे वाळवंडे थांबा के माझा ज्ञानराज गोपाळांशी. एक टाळी म्हणले का कीर्तनातली टाळी, सभेतली नव्हे बरं का. एक टाळी. ठोबा रखुमाई, हे टाळे वाजव ग. हर विठोबा रखुमाई, कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, हरिना माऊली ज्ञानेश्वर सच्चिदानंद बार खुमाई. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पापा ज्ञानदेव माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी. मुळी बाप कोणता? कसा आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा,
मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्ष वळला कहिनी भक्ती गोरक्ष वळला कहिनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव सार लोकविले ज्ञानदेव सार ज्ञानदेव सार लोकविले ज्ञानदेव मूळ बाप तो आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य. इथं डोळा काढून दिलेला आहे आपल्या परिसरात कनगरला. कोणच्या नाथानी कोणासाठी मच्छिंद्र काय यासाठी डोळा काढला त्यो ते वडेत जेवण कायच होत. हा मग आपल्याला बरीच राहत खाली कमून भोंडा येतात. मला भोंडा येतात मला भोंडा अरे तुला कुठून भोंडा येतात तुला आमच्या नाथानी पितराचं खाल्लं आणि तुला ते म्हणतो नाही ना मी मेलेलं खात नाही. मारून कस काय खातो मग पुढचा अक्कल कुठून आणली तो आणि कुठून नाही काही होत नाही. वरी श्राद्धाचं दहाव्याचं नाही ना ते काही काय म्हणते त्याच्यात सुतक राहत. आता पुरी तळायला किती डिग्री सेल्सिअस तापमान द्यावं लागत 120 आणि त्याच्यात गव्हाचं पीठ मळून चाळून लाटून टाकलं त्याचं सुतक चिरचिर करून जळून गेलं की नाही त्याच्यात सुतक राहिलं होय तरी म्हणते मी वरी चढत खाल्लं का मला उचलो टाकीत. मी म्हणलं घरातच टाकीत का मंडपात टाकीत. ते म्हणत तू तर पुढचाच बोलतो. आमची दिली गंगू आत्या म्हणली पुढं बोलाव का नाही कीर्तन करायला लागलं लय आत्रप झालेलं आहे वर्ग लय ताठाळ झालेलं आहे. आमच्या शेजारी बोल ती मी तिला हटकून चिडी लावित असतो माय बापांनो. आणि म्हणून वेळ काळ टाईम हा फार महत्वाचा आहे. 9:06 झालेले आहेत. तिथून मोबाईल आता रात्री लांब होतं सकाळी कुठं नव्हतं. आता उद्या सकाळ संध्याकाळ आहे. संध्याकाळी होळ समुद्र आहे. मला कुठं ते बिदरमध्ये आहे उद्या संध्याकाळचं. सकाळचं शेवगावला महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. सगळे गाणारे वाजिणारे एकाहून एक बळी रे क्या बात आहे महाराजी. आनंद आला. आणि म्हणून मायबापांनो सुंदर नियोजन तुम्ही सर्वांनी केलंय. हे साईबाबाचं मित्रमंडळ आहे आणि सगळे ख्यातनाम बोलवलेले आहेत. गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी सुद्धा अतिशय मस्त आहे. वातावरण शुद्ध आहे. फक्त पांडुरंगाचं मंदिर जरा असं आहे छोट. लावा त्याला डोकं है का नाही तर मला सांगा मी महाराष्ट्रातून मागून आणून तुम्हाला देतो. लय मलाच लोक किती कळी देतात आणि त्याच्यामुळं तुमच्या देवासाठी मागायला मी लाजत नाही महाराज. मी घरच्यासाठी मागायला लाजन पण देवासाठी मागायला मी कधीच लाजत नाही. आणि म्हणून बाबा आहे आता काल्याच कीर्तन आहे मंडलिक बाबांचं. त्यांच्या डोक्यात आलं तर ते तुम्ही सगळे आहात इथं हे सगळं होऊन जाईल तुमचं. म्हणून मायबापांनो शेवटच्या चरणात दिग्दर्शन केलं माझ्या तुकोबराला. तुका म्हणे मी